सर्व महामानवांना वंदन करतो। आज आपण बोरीपारधी गावामध्ये सर्वच महामानवांची संयुक्त जयंती इथं साजरी करतोय आणि त्या अनुषंगाने इथं उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, विविध राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कौतुक या गोष्टीचं वाटतंय की अशा पद्धतीने समतेची नांदी गाजवणारं आपलं गाव आणि या गावामधून अशा पद्धतीने तुम्ही हा विचार पेरताय ते पाहून शासनाचा मी अधिकारी आणि ज्या विभागाचा मी पुणे जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त आहे त्या विभागाचं जे काम आहे ते इथले ग्रामस्थ ऑलरेडी करतात अशी मला फिलिंग आली। कारण मला जे काम करण्यासाठी या महामानवांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे ते काम समतेचंच आहे। समाज कल्याण विभागांतर्गत आम्ही ज्या सगळ्या योजना राबवतो, आता आमच्यातनच सेपरेट झालेला बहुजन कल्याण विभाग आहे आणि महिला बाल कल्याण विभाग, त्याच्या आधी आदिवासी विकास विभाग, असे सगळे जे विभाग आहे आपल्या बहुजनांसाठी विविध स्तरावरती वेगवेगळ्या योजना राबवून आपल्या शोषित वंचितांना या समाजाच्या गावगाड्यामध्ये एका लेवलवर आणण्यासाठी हे सगळे विभाग काम करत असतात। परंतु या गावामध्ये हा प्रत्येक विभाग कार्यरत असल्याची फिलिंग आहे मला आणि तुम्ही त्या पद्धतीने इथे एकत्र या महामानवांच्या विचारांना पुढे घेऊन जाताय। त्यामुळं मी तुम्हा सर्वांचं माझ्या विभागाच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने कौतुक करतो। आता मूळ मुद्द्यात हात घालतो, आता ते बाजूला मी यांची नाव पण घेतलेलं नाही। मला ज्यासाठी इथं बोलवलंय ते करणं अपेक्षित आहे आणि ते तुमच्या पुढे मांडणं देखील अपेक्षित आहे। त्यामुळं मला काही गोष्टी आपल्या समोर मांडाव्या लागतील। मला गावाबद्दल माहिती दिली गेली तेव्हा विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून इथं जवळपास 70-80 कॉन्स्टेबल झालेत असं मला समजतंय, आहे ना? अभिनंदन। त्याच्यानंतर काही PSI झालेले, कोण आता नगर रचनामध्ये देखील सिलेक्ट झालेले आहे, त्या सगळ्यांचं कौतुक। आणि ही एक बाजू जेव्हा आपण आपल्या गावाच्या बद्दल पाहत असताना तेव्हा आपली काही भावंड अशा पद्धतीने आपलं कर्तृत्व सिद्ध करतात आणि जेव्हा काही माझीच भावंड व्यसनाधीनतेच्या आहारी जातात, मग व्यसनाधीनता ही फक्त दारू पिणे, सिगरेट ओढणे, बोलजुबा केसरी तसलं काहीतरी करणे म्हणजे फक्त व्यसनाधीनता आहे असं नाही। समजून घ्या, आजची व्यसनाधीनता खूप वेगळ्या पद्धतीने वेगळ्या लेवलला पोहोचलेली आहे। आज तुमच्या प्रगतीच्या आडवं येणारं प्रत्येक कारण ही व्यसनाधीनता आहे। आज तुमच्या हातामध्ये असलेला मोबाईल देखील एक प्रकारची व्यसनाधीनता आहे, पण त्याचा चांगला उपयोग देखील होऊ शकतो। 2-3 दिवसापूर्वी त्या इथिओपिया नावाच्या एका देशामधला अन्न खायचे वांदे असलेला एक मुलगा स्वतःच्या कर्तृत्वावर जगापेक्षा वेगळं काहीतरी त्यांनी केलं। ते काय केलं माहिती का तुम्हाला? भांगारवाल्याकडनं ते जुने पुराणे सगळ्या वस्तू घेऊन आला, त्यांनी ते शूज घेऊन आला, बुट घेऊन आला आणि काय काय त्यांनी त्याच्या पद्धतीने त्याचं डोकं लावून त्याच्या हाताने वेगवेगळ्या फॅशनचे ते कपडे बनवले आणि ते कपडे बनवल्यानंतर त्यांनी ते सोशल मीडियावरती त्याचे व्हिडिओ अपलोड केले। तुम्ही इमॅजिन पण नाही करणार, 2-4 दिवसामध्ये 5-10 मिलियन फॉलोवर त्याचे झाले आणि इंस्टाग्राम सारख्या एका माध्यमाच्या प्रमुखाने त्याला ईमेल करून त्याला बोलवलं की तू आमच्या सोबत कोलॅबरेट कर। अशा लेवलला जाऊन एखाद्या तिथले आदिवासी, म्हणजे आपण त्यांना सोकॉल्ड ब्लॅक बोलतो, अशा एका घरातला मुलगा आपल्या कर्तृत्वाने अशा लेवलला आजच्या युगामध्ये पोहोचू शकतो। आपण आज भारत देशामध्ये आहोत का? तुमच्यापैकी कोणी इराणमध्ये, कुवेतमध्ये, लेबनॉनमध्ये आता बसले ठिकाणीवरनं बॉम्ब पडतात तिथे, माहिती आहे तुम्हाला? बातम्याला पाहताय तुम्ही। आज भारतामध्ये आहात, सुसंस्कृत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहात आणि त्यातही पुणे जिल्ह्यामध्ये आहात। आता आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी, समान दर्जा, समान संधी, सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य, सगळ्या म्हणजे इतरांचं स्वातंत्र्य जपून, आहे की नाही? नाहीतर रात्री 12 वाजलेत आम्ही डीजे लावलाय तर ते स्वातंत्र्य नाहीये। इतरांचं स्वातंत्र्य जपून आपल्याला असलेलं स्वातंत्र्य आणि या सगळ्या बाबी आपल्याला मिळवून दिलेलं आपलं भारतीय संविधान, त्याच्या अंमलाखाली आपण सर्वजण जगत आहोत। मग आता जी काही 60-70-100 मुलं आपल्या इथून घडली, अधिकारी झाली,
परिवाराचा उद्धार केला आणि मग उरलेला जो 90% क्वांटम आहे, आपले जे बांधव 2 पैशासाठी झटत असतील, काम धंदा शोधत असतील, त्यांना शेतीमध्ये काम करावं लागत असेल आणि त्याच्यातून आलेल्या नैराश्यातून फ्युचर घडवण्यासाठी करण्यात येत असलेल्या धडपडीतून जेव्हा या व्यसनाधीनतेच्या नादी लागतात, त्यांना देखील सावरणं आपलं काम आहे. आणि प्रत्येक माणसाने जेव्हा तो आपल्याला स्वतःला घडवत असेल तेव्हा फक्त एकच गोष्ट करणं गरजेचं आहे, त्याला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येकामध्ये त्या क्षमता असतात. तुम्ही तर सगळे गावात आहे, गावाला एक प्रकारची संस्कृती असते असं माझं म्हणणं आहे, असं माझं मत आहे. वाडे असतात, वेगवेगळ्या जातनिहाय सगळी लोक राहत असतात, आपापल्या परीने सगळ्या संस्कृतीला ते जपत असतात. पुण्यामध्ये मी एका झोपडपट्टीत जन्माला आलोय. झोपडपट्टीला संस्कृती नसते हे तुम्हाला माहिती आहे. जे जाणते असतील त्यांना पुण्यातली कंडिशन माहित असेल. कोणी रामटेकडी पाहिली असेल, कोणी ताडीवाला रोड पाहिला असेल, कोणी खडकी पाहिली असेल, कोणी दापोडी पाहिली असेल. कोंडवेत मी एका झोपडपट्टीत जन्माला आलेलो पोरगा. आमच्या बाप आमचं मजूर आणि आमच्या आई दुसऱ्याच्या घरात मध्ये जाऊन धुणं भांडी करणारी बाई. त्या दाम्पत्याचा पोरगा मी. जर आपण आपल्या क्षमता ओळखल्या तर मग तुम्ही कुठे जन्माला आलेला आहात हे कधीही मॅटर करणार नाही. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय, मी नाही. तुम्ही जन्माला कुठं आला हे मॅटर करणार नाही, परंतु तुम्ही मरणार कुठं हे निश्चित मॅटर करेल. आणि मग जर आपल्याला अशा पद्धतीने संधी निर्माण झालेली असेल तर आपण नेमकं फोकस कशावर करतोय याचं आत्मचिंतन त्या प्रत्येक व्यक्तीने करावं. ज्याला असं वाटतं की हा समोर आलेला विशाल लोंढे किंवा आमच्या गावातली 60, 70, 100 पोरं घडली आणि आम्हाला घडता आलेलं नाही, असं कसं होईल? जर प्रत्येकाला याच गावात जन्म मिळालेला आहे, याच गावात तुम्ही लहानाचे मोठे झालेले आहे, गरीब घरचं लेकरू पण घडलेलं आहे, मोठ्या वाड्यातलं लेकरू पण घडलेलं आहे. मग जर अशा पद्धतीने सर्वांनाच ती संधी असेल तर मग त्या संधीचं सोनं करत असताना जर आपण कमी पडलेलो आहोत तर त्या कोल्ह्याला द्राक्ष आंबट असलेलं कोल्हा नेमकं कोण आहे हे प्रत्येकाने ओळखावं. आणि जर तुम्ही ती गोष्ट ओळखू शकला तर मग तुम्हाला आपल्या प्रगतीला जे काही आवश्यक आहे या गोष्टी कुणीतरी स्टेजवर येऊन सांगण्याची गरज पडणार नाही. आज जेव्हा तुम्ही फ्युचरच्या बाबतीत गप्पा ठोकता, करिअर घडवण्यासाठी तुम्ही 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगता, 10-20 वर्षापूर्वीची कंडिशन आज राहिलेली नाहीये. आज आमचे विद्यार्थी ChatGPT सारखं माध्यम ओपन करतील, कोण ग्रोक वापरेल, कोण जेमिनाय वापरेल, अन्य तत्सम सगळ्या माध्यमातून या लेकरांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पालकांची जबाबदारी एवढीच असणार की तुम्ही त्यांना ते करत असलेल्या त्यांच्या आवडीच्या करिअर मध्ये तुम्ही त्यांना मदत करावी, त्यांना पाठिंबा द्यावा. जर शिक्षणामध्ये एखादा विद्यार्थी 10वी मध्ये 12वी मध्ये कमी मार्क पडले म्हणून ड्रॉपआउट होत असेल तर त्याला हिणवण्यापेक्षा त्याला पुढं जाण्यासाठीची संधी उपलब्ध करून देणं आजच्या पालकांची जबाबदारी आहे. त्यांना आवश्यक असलेल्या ज्या बाबी आहेत, कारण ते आजूबाजूला पाहतात, माझ्या मित्राने आयफोन घेतला, मला आयफोन पाहिजे, तुम्ही त्याला समजावलं पाहिजे आज तुझी कंडिशन काय आणि कशा पद्धतीने तुला पुढे जायचंय. पालकांनी या बाबतीत जर कॉन्सन्ट्रेट केलं तर निश्चितच आपल्या येणाऱ्या पिढ्या तशा पद्धतीने घडतील. आता घडणाऱ्या पिढ्यांच्या बाबतीत देखील मला बोलावं लागेल. इथं उपस्थित असलेल्या युवकांना जो संदेश मला द्यायचा आहे तो मी काही कुठलं पुस्तक वाचून देणार नाही. 14 वर्ष सर्व्हिस झाली आहे माझी. माझं वय 38 आहे, 37. मी काही 30लं नाही, 25ला. आपलं रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो म्हणून असं आहे. 5 किलोमीटर रनिंग. हे जे बसतात खुर्ची टिकून त्यांचे हाल वेगळे. युवकांना मला जो संदेश द्यायचा आहे, पहिला मुद्दा तुम्हाला आपलं आता इथं किती ज्येष्ठ मंडळी आहेत, किती माझ्यापेक्षा मोठे आहेत, किती माझ्यापेक्षा छोटे आहेत आणि किती आता इथले विद्यार्थी आहेत हे काही मला एक्झॅक्टली समजून येत नाही. परंतु जेव्हा तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात आणि मग आता पुढं आपले आईबाप, आपलं खानदान आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करणार, या स्टेजला तुम्ही जेव्हा याल, कारण आम्ही ही स्टेज अनुभवलेली आहे,
आपल्या इंडियन संस्कृतीमध्ये पोरगा 25शी, आता ठीक आहे 28शी 30शीचा ट्रेंड आला असेल, कारण करिअर तेवढं मागं चाललेलं आहे. 28शी 30शी मध्ये पोरगा गेला की आपल्या इंडियन संस्कृतीमध्ये आई बापाला वाटतं यांनी 5-50 हजार रुपये घरात आणून टाकावे आणि आम्हाला मदत करावी. त्यांचं काही चुकत नाही. आपण काय अमेरिकेत राहत नाही, तिकडे 14 वर्षी पोराला बाहेर काढतात, एज्युकेशन लोन घे, तुझं तू शिक, तुझं तू मोठं हो, तुझं तू लोन फेड. इथं तसं नाहीये. मी वाड्या वस्त्यांमध्ये बघतोय, पोरग 30शीचं झालं 32शी झालं, सून आली 2 पोरं झाली तरी इकडं म्हातारा त्याला सांभाळतं. असल्या संस्कृतीमध्ये आपण एकदम गुताडीची संस्कृती, बरोबर आहे ना. आणि मग जर असं असेल तर आपल्याला आपल्या संस्कृतीला जपणं गरजेचं आहे, कारण आजपर्यंतच्या पिढ्या त्याच पद्धतीने इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि मग युवकांना मला ही जाणीव करून द्यावी लागेल की तुम्हाला जर स्वतः घडायचं असेल तर 2-3 गोष्टींचं तारतम्य बाळगावं लागेल. पहिली गोष्ट, आज तुम्ही कोणत्या वयामध्ये आहात. तुम्ही 12वी झालेला असाल तर 17-18 मध्ये असाल, 10वी झालेला असाल तर 15-16 मध्ये असाल, ग्रॅज्युएट झाला असाल तर 20-21 असाल, मास्टर्स केलेला असेल तर 23-24च्या आसपास असाल. सगळं क्लिअर करत गेला असलं तर, नाही ते एटीकेटी इयर डाऊन हे ते 12 भानगडी, मग ते वय वाढत जातं. असं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या आवडीचं करिअर घडवत असताना तुमच्या वयाचं तारतम्य बाळगावं लागेल. नाही तर मी आजकाल पोरी बघतो, मास्टर झालं मग आता काय करतो, डिटेलला ऍडमिशन घेतो, मग काय करतो, LLB करतो. मी रियालिटी म्हणतो, तुम्ही त्या ह्याच्यावर काहीतरी स्क्रोल करून बघितलं तर तुम्हाला समजून जाईल. ते चांदा ते बांधा, इकडून तिकडून बोलवते, मला टाळावं लागते. मी आता त्या 2 कार्यक्रम करून आलो, समजलं. त्यामुळं मला काय इथं कुणा बरं संसार करत बसायचं नाही, जिच्या बरं करतो तिच्या बरं मी असाच आहे, समजलं. त्यामुळे त्याची काही भानगड नाही. मग आपल्या वयाचं तारतम्य बाळगा. आपल्या आईबापाची आपल्याकडून अपेक्षा असते, आपण भारतात आहोत. दुसरा मुद्दा, आपल्या आईबापाची आर्थिक कुवत काय ती ओळखा. मी सांगितलं माझा बाप मजूर, माझी आई धुणं भांडीवाली, आणि मग मी जर लय बॅरिस्टर बनत बसलो असतो, आमच्या घरात अन्न खायचे वांदे. मी वयाच्या 13व्या वर्षापासून आजपर्यंत काम करत आलो. 13व्या वर्षापासून मी अख्खं कॉलेज माझ्या आईबापाला मदत करत करत पूर्ण केलेले. आणि मला हे सांगणं गरजेचं आहे, इथं बसलेला प्रत्येक जण त्याच समान इकॉनॉमिकल कंडिशन मधलं नाही. मला माहिती, एखाद्या मावशीने 2-4-5 तोळ्याचा गंठण घातलंय, पण कोणतर मावशी इथं काळी पोत घालून बसलेली, आणि मी त्यांच्यासाठी, म्हणून मला त्यांच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. आपल्या आईबापाचं आज इकॉनॉमिकल कंडिशन काय ही देखील आपल्या घडणाऱ्या पिढीने पाहिली पाहिजे. तो काय बेटावर जन्माला आलेला नाही, चल मी एकटा आणि माझं मी बघतो, असं होता कामा नये. तिसरा मुद्दा, थोडा खोचक शब्द आहे बरं का, समजून घ्या युवकांनी. तिसरा मुद्दा आहे आपली लायकी काय, वाईट वाटून घेऊ नका. आपली बौद्धिक लायकी काय, आपल्याला किती समजते. आपल्याला जर समजत नाही 28 त्रिक किती, तर 30 त्रिक 90 करून 6 वजा करता येतात का, बघा जरा, चेक करा. बरोबर आहे ना. काही गरज नसते सगळ्या गोष्टी सगळ्यांना येण्यासाठी, पण तुमच्या मधली इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी किती, याचं एक माझ्या जिंदगीतलं उदाहरण देतो. मी वाड्या कॉलेजला ग्रॅज्युएट झालो, कॉमर्स ग्रॅज्युएट. ते आम्हाला तसलं कॉमर्स मध्ये असायचं, रेषा ओढायचे, इकडे काहीतरी मांडायचं, इकडे काहीतरी मांडायचं. मला अख्ख्या ग्रॅज्युएशन मधली एकच गोष्ट पाठी, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कधीच टॅली नाही झालेलं आपलं, आणि कधीच आम्ही सम टॅली केलेलं नाही. 52% कागद हातात घेऊन मी पास झालो. मी वाडे कॉलेजचा ग्रॅज्युएट, 52% मार्क असलेली मार्कलिस्ट माझ्या हातात. ते 52%ची मार्कलिस्ट आणि आजचा तुमचा सहाय्यक आयुक्त लांब पर्यंत संबंध आहे का, अजिबात नाही. 52% मार्क मिळवल्यानंतर 2011 साली मी जेव्हा अभ्यास सुरू केला, जेव्हा करिअर साठी अभ्यास सुरू केला, 11-12 महिन्याच्या कालावधीत मी सरकारी नोकरी 5 वेळा मिळवली. 5. 2012 साली ऑगस्ट महिन्यामध्ये मी समाज कल्याणचं ऑफिस क्लर्क म्हणून जॉईन केलं, अभ्यास सुरू ठेवला. 2013च्या जून मध्ये मी पोलीस सब इन्स्पेक्टर झालो, जशी तुमच्या गावातली पोरं आता झाले.
2013ला जुलै महिन्यामध्ये मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, ज्याला तुम्ही आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इन्स्पेक्टर म्हणता. थांबा, अजून वाजव म्हणून अजूनही मला सांगितलं पाहिजे तुमची पोरं पिटली पाहिजे, नाही तर साहेब आला आणि चापानी करून गेला. मला आवडत नाही. कामाचा माणूस काम करत राहणार. डिसेंबर 2013 मध्ये केंद्रामध्ये माझी निवड झाली आणि मला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला असिस्टंट म्हणून सिलेक्ट केलं गेलं. 4 पदं मिळवल्यानंतर मी विचार केला आता मी पोलीस सब इन्स्पेक्टर जॉईन करणार. कारण त्यावेळेस वॉन्टेड पिक्चर आला होता, सलमान खान लास्टला आला पळत पळत वर्दी. आम्हाला फिलिंग आली होती आपण पण वर्दी भारी वाटेल. 7 फेब्रुवारी 2014ला मी पोलीस कमिशनर ऑफिसला उभा होतो आणि माझ्या हातात पोलीस सब इन्स्पेक्टरचं जॉईनिंग लेटर होतं. एक यादी होती, त्याच्यामध्ये ट्रॅक पॅन्ट आणा, शूज आणा, कपडे आणा. आणि 14 फेब्रुवारी 2014 रोजी नाशिक पोलीस ट्रेनिंग अकॅडमी येथे सकाळी 8 वाजता हजर राहा, असं ते लेटर माझ्या हातामध्ये होतं. संध्याकाळचे 4:10 झाले होते. मला एक फोन आला. तो फोन करणारा म्हटलं साहेब पेढे वाटा. म्हटलं आता कसले पेढे, 6 महिने झालं पार्ट्या चालल्यात, आता चालू ट्रेनिंगला. नाही म्हणजे तुम्ही एमपीएससी ची वेबसाईट चेक करा. म्हटलं आता वेबसाईट चेक करून काय करू, ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणलं रिझल्ट सगळं. नाही तुम्हाला समजलं नाही म्हणे, तुम्ही परत एकदा वेबसाईट चेक करा. वेबसाईट मी ती चेक केली. तेव्हा काय आता काही तुमच्याकडे इंटरनेट अनलिमिटेड आहे, तेव्हा 1 GB चालायचं महिनाभर. वाचवत आम्ही आपलं घाबरत हे डाउनलोड करू का ते करू. आता आपलं चाललंय अनलिमिटेड फुकट. मेंदू पण तेवढेच सांगलेत, त्याला काय ऑप्शन नाही. तुम्हाला ते दिलेच फुकट त्याच्यासाठी. ओपियम ऑफ मासेस ज्यांना कळतंय त्यांनी बघा वाचून काय ते, आहे की नाही. कार्ल मार्क्स एखाद्या तुमच्या धर्माला बोलला होता, दॅट इज ओपियम ऑफ मासेस, म्हणजे आफू आहे ते आफू. ती आफूची गोळी दिली तुम्हाला, तशी आता तुम्हाला ती दिली फुकट देऊन. त्यामुळे आपलं चाललेलं आहे सोनाबी सासाबी. खरं बोलणं की गुदगुले होते माणसाला. मला हे कळून चुकले. झाले नेहमी अर्धे सासा दिसत तोंड सांगतात, सोना पण बसलेत. चाललंय आपलं, ही मळती पीठ आणि ती दळती पीठ. चालू द्या. तुम्हाला जेवढं निवड ठेवल तेवढं काही लोकांच्या इच्छा अपेक्षा व्यवस्थित पूर्ण होतात. काही गोष्टी मी तुम्हाला इथं उघड बोलू शकत नाही, आहे की नाही, परंतु तुम्ही समजून जा. मग ते पीडीएफ मी जेव्हा डाउनलोड केलं, त्या डाउनलोड केलेल्या रिझल्टच्या पीडीएफ मध्ये 32 जणांच्या यादीमध्ये मी 7 नंबरला निवडला गेलेला समाज कल्याण अधिकारी. आणि हे माझं 5वं पद होतं. सरकारी काम मिळवणं आणि ती नोकरी असणं म्हणजे तुम्हीच आम्हाला सांगितलंय सरकारी नोकरी जन्माची भाकरी. ती भाकरी मी 5-5 वेळा मिळवली. मग आमची उरलेली भावंड किमान 1-1 वेळा मिळवतील. बरं सगळ्यांनीच कलेक्टर सहाय्यक आयुक्त व्हायचंय का? तर नाही, जे काही कराल ते बेस्ट करायचंय. मग मी म्हणतो तुम्ही आमच्या पुण्यातल्या येवलेच्या चहाचा जर टपरी तुमच्या इथं कुठं, ते कुणाचा वडापाव तुमचा फेमस आहे इथं चौफुल्यावर, त्याच्या बाजूला एवढी चहाची टपरी टाकायची समजा आपल्या गावातल्या एका पोराला. त्यांनी रिसर्च करावा, त्यांनी बेस्ट करावं, मार्केट आहे का बघावं, भांडवल किती लागतंय बघावं, आपण पैसा कुठून उभा करणार हे बघावं. आणि त्या पद्धतीने रिसर्च बेस्ट लेवलला आपला उद्योग व्यवसाय सुरू करावा. तुम्ही पुण्यामध्ये येऊन इंटरव्ह्यू देणार असाल तर त्या लेवलला आपण कुठल्या कंपनीत चाललोय, कुठलं एज्युकेशन आहे, आपल्याला कुठल्या कंपनीला अप्रोच व्हायचंय, त्याचा HR मॅनेजर कोणते क्वेश्चन करेल, आपल्याला त्याच्या पुढे रिप्रेझेंट कसं व्हायचंय, या गोष्टींचं तारतम्य बाळगलं पाहिजे. मी म्हणतो काही करता नाही आलं. आमच्याकडं आता तुम्ही जर पुण्यामध्ये बघितलं, माणूस घरी चार्जर विसरल्यानंतर बघा त्याची बायको त्याला तो चार्जर पोर्टर करून पाठवते. सांगा त्या पोर्टरवाल्यांनी काय डोकं लावलंय? ही सगळी व्यस्त आहेत, ट्रॅफिक जोरदार वाढलेलं आहे आणि भरपूर मुला मुलींना रोजगाराची गरज आहे. एवढं सिंपल सॉर्टेड. मागच्या 15-20 दिवसापूर्वी मी एक ऍप बघितलं. कोणत्या पण देवाचा प्रसाद तुम्हाला घरपोच मिळत. वरती तिकडं कुठं ते ऋषिकेश काय आहे ना, पंचप्रयाग पासून खाली रामेश्वरम
नॉर्थ पासून साऊथ पर्यंत, आणि तिकडे कंबोडियामध्ये पण गणपतीचं काय मंदिर आहे, तिथला सुद्धा प्रसाद तुम्हाला घरपोच मिळेल असं ऍप तयार झालंय. ते पण चांगलं सीलबंद पॅकेट मध्ये. त्यांनी गरज ओळखली आणि तुम्ही त्यांचं मार्केट आहात हे सिद्ध केलेलं आहे. मग असं पोरगा आपल्या बोरीपारदी मधलं का नकोय? मी म्हणतो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या इथल्या येणाऱ्या पिढ्यांनी इतिहास घडवावा. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे आपला इतिहास जाणत नाहीत ते कधी इतिहास घडवू शकणार नाहीत. म्हणून आपल्या मागच्या पिढ्यांनी जे कष्ट उपसले ते येणाऱ्या पिढ्यांना तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. माझी पोरगी 4.5 वर्षाची एवढीच, तिला आम्ही दररोज या महामानवांनी जे कष्ट उपसले, आमचा समाज ज्या पद्धतीने इथं झटलाय, आमच्या मागच्या पिढ्या ज्या पद्धतीने इथं लढल्या झुंजल्या, या समाजामध्ये मान सन्मान मिळवण्यासाठी आणि या समतेच्या नांदीमध्ये स्वतःच काहीतरी देण्यासाठी झटल्या, याच्या शिकवणी आम्ही तिला देत आहोत. इथं आम्ही आज बघतोय, पिझ्झा मागितला, बर्गर मागितलं, लगेच आणून देतात. आणि आम्ही तिला जर एखादी गेम घ्यायची असेल तर पुस्तक घे म्हणतो, पुस्तक. आणि तुम्हाला देखील अशा पद्धतीने येणाऱ्या पिढ्या घडवण्यासाठी खूप मोठं कष्ट करायची गरज नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण जे करू तेच अनुकरण येणाऱ्या पिढ्या करतील. कारण पिणाऱ्या बापाचं पोरग जर पिणारं निघलं तर त्या बापाला त्याला तू का पितोय हे विचारण्याची नैतिक हक्क त्याच्याकडे नसतात. परंतु जर बाप त्या लेवलनी असेल तर तो येणाऱ्या पिढीच्या चुकीवर किमान त्याला जाब विचारू शकतो. आणि म्हणून आज महामानवांच्या या अशा पद्धतीने एकत्रित जयंतीच्या सोहळ्यानिमित्त तुम्ही ज्येष्ठ जाणते आबालवृद्ध जे सगळेजण इथं माझ्या समक्ष आहात, आपल्या सर्वांना हा समाज अशाच पद्धतीने पुढे नेण्यासाठी झटण्याची गरज आहे. आणि तुम्ही ते करीत आहात. इथं बसून तुम्ही ते सिद्ध केलेले. आता खरं तुम्ही काय काय करताय तुमच्या मनाला माहित, पण किमान अशा सोहळ्यामध्ये तुम्ही एकत्र येऊन त्या पद्धतीने तुम्ही जीवन व्यतीत करीत आहात याचं हिमनगाचं टोक तरी आम्हाला दिसतंय. गाव तुमचं हिमनग आणि इथं जमलेली तुम्ही आमचे बांधव म्हणजे त्या हिमनगाचं टोक. त्यामुळं तुम्ही इथून पुढे देखील येणाऱ्या लाईफ मध्ये याच पद्धतीने या समाजाच्या जडणघडणीमध्ये आपला वाटा उचलाल. बोलायला मी पुढचे 2 तास अजून बोलू शकतो एवढी धमक आहे माझ्यात. लोक मला विचारतात सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कसं काय चालतंय साहेब? म्हणलं जेवण केलेलं तर 3 तासात जिरतं, म्हणलं नॅचरल आहे. पण आमच्यामध्ये असलेली रग ही या माणसांमधून आलेली आहे, जेवणातनं नाही. आणि अशी रग असलेल्या पिढ्या जर तुम्ही निर्माण करू शकला तर आपल्या समाजामध्ये नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. महामानवांनी पाहिलेली स्वप्न आणि त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण झटू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा केव्हा जेव्हा मला संधी मिळेल या भागामध्ये येण्याची तेव्हा पुन्हा येण्यासाठीचा प्रयत्न मी निश्चित करेन. पुण्यामध्ये विश्रांतवाडीला माझं ऑफिस आहे. तुमच्या मधल्या कोणत्याही लेकराला केव्हाही करिअरच्या बाबतीत, एज्युकेशनच्या बाबतीत आणि कोणत्याही बाबतीत जर माझी गरज कधी पडली तर मी निश्चित तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सगळ्या सोशल मीडिया हँडलवर मी तुमच्यासाठी केव्हाही अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या करिअरसाठी, आपल्या आईबापाचं ताण फेडण्यासाठी, म्हणजे आईच्या तोंडून तुम्ही ऐकाल माझा पोरगा साहेब आहे, माझ्या आईला काही कळत नाही बरं का मी कोण आहे ती गावभर सांगत फिरते माझा पोरगा साहेब आहे, तिला माहित नाही बिचारी अशिक्षित आहे. हे शब्द जेव्हा तुम्हाला तुमच्या आईबापाच्या तोंडून ऐकायला मिळतील तेव्हा ती फिलिंग जगवेगळी असते. हे आम्ही आजपर्यंत अनुभवत आलोय. त्याच पद्धतीने तुमच्या मदतीसाठी मी निश्चित धावेन. तुम्ही देखील त्या पद्धतीने स्वतःचं जीवन घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. संयोजकांनी मला इथं बोलवलं, मला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी संधी दिली, तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं
त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.